बाईबरोबर ज्याला लढाई करता येत नाही त्यानं आमच्याबरोबर लढाई करणं काही सोपं नाही. आम्हाला असं समजलं की उत्तम जानकरांना निधीसाठी देखील पालकमंत्री अडचणीत आणतायत. तुमच्या छातीवर पाय ठेवून त्या जिल्हाधिकाऱ्याचं दार मोडून निधी हा उत्तमराव जानकर घेऊन येणार आहे. हा लढावा आमदार आहे. की तुमच्या तालुक्यामध्ये असं ऐकण्यात मिळत आहे की मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज रॅकेट तालुक्यामध्ये चालू झाले. पण खरा आरोपी जो आहे तो आमचा हा बीडचा आहे आणि तो त्याचा हा व्यवसाय आहे. इथं जे गांजाचा ट्रक टेम्पो आला हा वेळापूरमध्येच पकडला होता आणि या वेळापूरमध्येच पंढरपूर पोलिसांनी इथल्या तर पोलिसांना पकडण्याचा अधिकार नाही आणि पंढरपूर पोलिसांना माहिती नव्हतं की हा गांजा या माजी आमदाराचा आहे. मग त्यांनी गांजा पकडला, इथं सगळा तमाशा झाला, त्याच्यावर थोडीफार का होईना पण कारवाई करावी लागली, तो टेम्पो जप्त करावा लागला आणि ज्या पोलिसांनी पाठलाग केला म्हणून तिथल्या PIला सांगितलं तो निघून गेला, पण त्या 2 पोलिसांनी त्याला विरोध केला म्हणून त्या दोघांना सस्पेंड केलं, त्यांची बदली केली आणि पुन्हा यांच्या पाया पडायला लावलं की असं पुन्हा आयुष्यात करणार नाही, गांजा पकडणार नाही. हे सगळ्या जिल्ह्यातल्या पोलिसाला हे चित्र दिसलं पाहिजे म्हणून त्यांच्याकडून 5-5 लाख रुपये घेतले आणि पुन्हा कामावर त्यांना घेण्यात आलं. हे चित्र आहे ह्या जे राज्यामधलं आणि हे रॅकेट काय इथून नाही, थेट गृहमंत्र्यापासून याला ताकद देण्यासाठी हा गांजा, समजा तो गांजा माझ्या माहितीप्रमाणे 25 कोटी रुपयाचा असेल. मग आज ह्या जे पिढ्या बर्बाद होत आहेत, हा गोरे मिरजच्या जेलमध्ये जो 2 महिने होता हा बनावट नोटा छापण्याच्या प्रकरणामध्ये होता. हा काय मान तालुक्याच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या मुक्ती चळवळीचा किंवा पाणी चळवळीच्या लढ्यामध्ये जेलमध्ये नव्हता. मग ज्यांचं रेकॉर्ड असं क्रिमिनल आहे, आज 5,000 लोकांवरती त्या मान तालुक्यामध्ये केसेस करून कार्यकर्ते जेलमध्ये टाकलेले आहे. सगळा तालुका बेजार केलेला आहे. मुरुम उत्खनन दिवसा ढवळ्या चालू आहे. कमिशन 50% ज्या योजना चालू आहेत तिथल्या 500 कोटीचं काम आहे, 250 कोटी कमिशन आहे. 50% काय होत असेल ते योजनेचं. ते जे दहशत करणारे लोक आहेत किंवा त्या गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांचे फोटो पालकमंत्र्यांसोबत आहेत, तुमच्या सोलापूर जिल्ह्याच्या अनेक लोकांसोबत आहेत. असं कधी उत्तम जानकर आमदार म्हणून कधी तुम्हाला वाटलं नाही का असं किंवा त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करावा किंवा त्याच्यावरती आवाज उठवावा, त्याच्याविरोधात स्टँड घ्यावा? यांच्या एवढा दहशतवाद, गुंडगिरी आणि तस्करी, हे सरकारी सगळी यंत्रणा वापरून तस्करी. आज काय जिल्हाधिकाऱ्यांची अवस्था आहे, काय SPची अवस्था आहे. 4 रुपये खाणे आणि गप्प बसणे ह्याच्या पलीकडे काय व्यवस्था आहे? जो तुम्ही सांगितलं की पुन्हा अधिकारी आला तर तुम्ही तडाखा मारला, तर ते तहसीलदारला तुम्ही मारहाण केल्याचं एक प्रकरण होतं जुनं. नक्की ते काय होतं जर आम्हाला सांगाल का प्रेक्षकांना आमच्या? नाही, त्यावेळी साखर कारखान्याची अडवणूक गेली 13-14 वर्ष सत्तेच्या माध्यमातून. त्यावेळेला मोहिते पाटील विरोधात होते. मार्गच निघत नाही म्हणल्यानंतर कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि त्यावेळी ते घडून गेलं. पण ज्यावेळेस तहसीलदारला मारहाण झाली त्यावेळेस तुमचे कार्यकर्ते आहेत ते बरेचसे जेलमध्ये देखील होते असं आमच्या ऐकण्यामध्ये आलं. त्यावेळेस खरं तर विरोधी पक्षामध्ये तुमचे जे विरोधी मुख्य भूमिकेमध्ये होते ते मोहिते पाटील होते. आज तुम्ही त्यांच्याच खुर्ची लावून आहात, राज्य इथं शासन करत आहात. तुम्हाला असं कार्यकर्त्यांनी विरोध नाही का केला की आता आपण त्या काळामध्ये आपल्याला मोहिते पाटलांनी त्रास दिला, मग आता कशासाठी त्यांच्याकडे जायचं असं काय? नाही, त्यावेळेला जवळजवळ मी 6 महिने जेलमध्ये होतो, 6 महिने हद्दपार होतो. कार्यकर्त्यांची तीच परिस्थिती होती. तो उत्तमराव जानकरांकडे काही नव्हतं, त्यावेळेस कार्यकर्त्यांनी उत्तमराव जानकरांना मोठं केलं. एवढ्या दिवस तुम्ही मोहिते पाटलांच्या विरोधातच लढली. नाही, जिल्ह्याला त्यावेळी असे सरदार होते, कोणालाही शिरकाव नव्हता. काल प्रशांत जगतापांना मला सलाम करायचा आहे की एक भूमिका घेऊन तो निघालेला आहे आणि काही असे ना माझ्या पक्षामधून गेला आहे. मला त्याचं दुःख व्हायला पाहिजे, पण तो मला वाटत होतं की तो भाजपमध्ये जाईल, कुठं अजून सत्तेच्या ह्याच्यामध्ये जाईल, पण त्यानं लढाईला सलाम केला. अशी लोक हे देश राज्य वाचवतील, लढतील. नमस्कार, मी तानाजी करचे, ER न्यूज मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे जे की माळशिरस तालुक्याचे आमदार आहेत आणि ज्यांचं नाव अनेक वर्षांपासून खरं तर चर्चेमध्ये आहे. EVMचा घोटाळा असेल किंवा EVM संदर्भातले जे मुद्दे असतील ज्यांनी नॅशनल लेवलला नेऊन ठेवले, असे आमदार उत्तमराव जानकर आज आपल्या सोबत आहेत. आमदार साहेब, तुमच्या आमदारकीला खरं तर आपण गप्पा मारण्यासाठी तुमच्यासोबत आलेलो आहे. खरं तर आता जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन गेलाय आमदारकीला. कसं वाटतंय नक्की?
नाही, नक्कीच हा संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये अनेक अनुभव देऊन जाणारी ही 15वी माझी विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये माझी सुरुवातच अशी झाली की ज्या ईव्हीएमच्या माध्यमामधून हे राज्य घेतलं गेलं आणि मग त्याची माझ्या लढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. लोकशाहीमध्ये हे असताच कामा नये. जर कोणी राजा पूर्वी राणीच्या पोटातून जन्माला येत होता, आता मतपेटीतून येतोय. पण ईव्हीएम चोरीच्या मतपेटीमधून जर राजा जन्माला येत असेल, तर ही लोकशाही संपलेली आहे. ज्या महात्मा गांधीच्या बलिदानानं आणि डॉक्टर बाबासाहेबाच्या संविधानानं उभी राहिलेली लोकशाही या देशामध्ये संपते हे माझ्या डोळ्यात देखत ती आस्थाकडं जे नेपोलियननं केलं, जे हिटलरनं केलं, जे फॅशिझम केला आणि स्वतःही गाडले गेले, त्याच दिशेनं या देशाला नेलं जातंय. असा फॅशिझमचा विचार रुजवण्यासाठी लोकमताचा विचार केला जात नाही आणि ह्या राज्यामध्ये जे चित्र आज बघतोय मी ते भयानक आहे. तुम्ही जो आता हिटलरचा उल्लेख केला, या राज्यामध्ये सध्या जी परिस्थिती चालू आहे आणि हिटलरशाहीचा तुम्ही उल्लेख केला, सध्या या राज्यामध्ये सध्या हिटलरशाहीचा वापर कोण करते असं तुम्हाला वाटतं? नक्कीच त्यांनी प्रत्येक परगण्यामध्ये माणसं नेमलेले आहेत. आमच्या इथं समजा हिटलर नसला तर तो बीडवरून आणलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी अशी माणसं त्या त्या ठिकाणी काही पालकमंत्री समजा त्याचंच रूप आहे की यातले उद्ध्वस्त करायचं. आज जे देशमुख आमचे दोन्ही आमदार आहेत असतील विरोधी पार्टीमध्ये, पण त्यांनी संयमाने राजकारण केलं, एक विचारानं राजकारण केलं आणि एक भूमिका घेऊन आम्ही कायम विरोधात आहे. पण असं कधी या जिल्ह्यामध्ये हे चित्र नव्हतं. पण हे दहशत आणि दहशतीच्या म्हणजे सरकारी दहशतवाद आणि या दहशतीच्या माध्यमामधून कुणालाही बेचिराग करायचं, कुणालाही या राज्यामध्ये अगदी बेजार करून टाकायचं आणि तुमचं नेतृत्वच ठेवायचं नाही, कार्यकर्ताच त्या ठिकाणी ठेवायचं नाही. अशा पद्धतीनं पूर्ण लाचार हे राज्य मी आज बघतोय. काल प्रशांत जगतापांना मला सलाम करायचा आहे, की एक भूमिका घेऊन तो निघालेला आहे आणि काही असेना माझ्या पक्षामधून गेलाय. मला त्याचं दुःख व्हायला पाहिजे. पण तो मला वाटत होतं, की तो भाजपमध्ये जाईल, कुठं अजून सत्तेच्या ह्याच्यामध्ये जाईल. पण त्यानं लढाईला सलाम केला. अशी लोकं हे देश, राज्य वाचवतील, लढतील. वेळ किती लागेल सांगता येत नाही. पण लढाई सुरू आहे आणि ती चालत राहील. मार्करवाडीचा पाठीमागे विषय आलेला होता आणि मार्करवाडीच्या विषयानंतर खरं तर आपण पाहिलं की मार्करवाडीमध्ये एवढा संघर्ष तुम्ही केला. तुम्हाला भीती नाही का वाटली? ईव्हीएमच्या विरोधामध्ये तुम्ही एवढे प्रश्न उपस्थित केले, कुठेतरी आपल्या मागे ईडी लागेल, आपल्या मागे चौकशी लागेल, याची कधी भीती नाही वाटली? नाही, ईडी सारखं अजून काही साहित्य जमवलेलंच नाही आणि या राज्यकर्त्यांच्या म्हणजे पूर्वीपासून माझा जन्म संघर्षामधून तयार झालेला आहे. बेसिक कोणत्याही अन्याय सहन करायचा नाही. ही जन्मजात ते रक्तामध्ये आहे, ते हृदयामध्ये आहे, ते अंतःकरणामध्ये आहे आणि त्याचा एक मनामधून येणारा जो एक स्वाभिमानाचा किंवा या व्यवस्थेच्या विरोधामधला ती चिंगारी मला झोपू देत नाही आणि मग मी त्या म्हणजे नुसत्या ईडीलाच घाबरण्यासाठी नाही तर त्याचा शोध लावला मी. हे मत कुठं चोरतंय? हे व्हीव्हीपॅटच्या जे पारदर्शकतेचं प्रमाण दिलेलं आहे. बाकीचं तर वायरमधून जातंय. BU टू CU बॅलेट युनिटनं कंट्रोल युनिटला जे मत ट्रान्सफर केलं जातंय ते वायर म्हणून केबलमधून जातंय. तुम्हाला इथं फक्त 7 सेकंदाचा फोकस लावून दाखवलं जातं. पुन्हा ती चिठ्ठी रिटर्न घेतली जाते आणि त्या चिठ्ठीच्या माध्यमातून मत चोरी कशी केली जाते. ही भेल कंपनी जी ECIL कंपनी आहे, ज्या 2 कंपन्या या मशीन बनवतात, यावरती RSSनं हे ताबा मारलेला आहे. सगळे कार्यकर्ते त्यांचे म्हणजे ह्या स्लीपर सेलमधले अधिकारी वर्गामधले त्याच्यावरती ताबा मारलेला आहे. सुप्रीम कोर्टावरती जवळजवळ 75% ताबा मारलेला आहे आणि इलेक्शन कमिशन तर काय त्यांनी पूर्णपणे ताब्यामध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये खरं मार्ग निघेल की हे असंच चालू राहणार आहे पुढं? नाही, मार्ग निघणार. लढाई कोणती समजा त्यावेळेला ज्या वेळेला इंग्रज आले
त्याही काळामध्ये ते इंग्रजाचं आणि ह्याचं रूप काय हे फक्त लोकशाहीचं पांघरून घेऊन लांडगाच आहे. फक्त मेंढीचं ते लोकर पांघरून आलेलं आहे म्हणून काय तो त्याचा स्वभाव सोडत नाही. तो कळपामध्ये फिरतोय. लोकशाहीचं रूप दाखवलं जात आहे. इंग्रज सुद्धा ज्या वेळेला आले, राजा महाराजे जवळजवळ 2,500 संस्थानं होती या भारतामध्ये. लढाई केली, झाशीच्या राणीने केली, पहिल्यांदा तात्या टोपेने केली, यशवंतराव होळकरांनी केली. आपले अनेक राजा महाराजे होते, सगळे लोटांगण घातलं आणि इंग्रज घरात आले. आणि मग त्यानंतर सुद्धा महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, अनेक लोकांनी आणि जे आमच्या विचाराचे होते, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, अनेकाचं बलिदान पण गेलं. तुम्ही पण म्हणून काय गांधीजीच्या अंगावर कपडे नव्हते म्हणून हे स्वातंत्र्य काही थांबलं नाही. विचार असतो निघाल्यानंतर आणि 100% हे आम्ही थांबू ही जिद्द आहे मनामध्ये आणि त्या विरोधामध्ये लढू आणि यश सुद्धा घेऊ. तुम्ही क्रांतीचा विचार सांगता, परंतु पाहायला गेलं तर तुम्ही किती टर्म आमदारकी केली किंवा किती टर्म तुम्ही आमदारकी लढवली आतापर्यंत? मी गेली 20 वर्ष 2009 पासून मी या विधानसभेला लढतो. 20 वर्ष झाले या प्रक्रियेमध्ये. एवढ्या दिवस तुम्ही मोहिते पाटलांच्या विरोधातच लढले. नाही, संघर्षाची लढाई होती, त्या त्यावेळची व्यवस्थेची लढाई होती, त्या त्यावेळची ती प्रक्रिया होती. जिल्ह्याला त्यावेळी असे सरदार होते. कोणालाही शिरकाव नव्हता. कोणालाही त्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून काही लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन नव्हतं. त्यामुळं तो एक मनामध्ये बाणेदारपणा होता. हातामध्ये काहीच नव्हतं, माणसंही नव्हती. पण एक इच्छाशक्ती होती की ही व्यवस्था बदलायची आहे आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी मग कुणी त्या प्रसंगानं त्या काळामध्ये समोर जी माणसं आली त्या विरोधात लढलो. गेली 20 वर्ष म्हणजे मी थोड्याफार मताने पराभूत व्हायचो. 6,000, 4,000, 2,000 गेल्या वेळेला तर 1,200. परंतु उत्तमराव जानकरांकडे काही नव्हतं त्यावेळेस कार्यकर्त्यांनी उत्तमराव जानकरांना मोठं केलं. नाही, कार्यकर्त्यांनी म्हणजे ज्यावेळेला नेता आपण त्यांना उद्देश देत असतो. आपली लढाई कशावरती अवलंबून आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपण कुठं पोहोचायचं आहे, हा नेता प्रोग्राम देतो किंवा तो विचारावर भारावून काही एक प्रकारे माणूस जोडला जात नाही. कुणी माझ्या संघर्षावर प्रेम करतं, उत्तमराव जानकर प्रेम करतं, उत्तमराव जानकर कुणी कोणाच्या माझ्या केडरमध्ये झाले? लढाईमध्ये प्रेम करतं. कुणी अधिकारी माझ्या विरोधामध्ये आला तर त्याला मी एखादी म्हणजे तडका लावला तरी त्याच्यावरती प्रेम करतं. असं अनेक अंगानं कार्यकर्ते त्या लढाईमध्ये ओढले जातात. कुणी विचारावरती ओढले जातात. अशा अनेक प्रकारचे कार्यकर्ते या आता जो तुम्ही सांगितलं की कोणा अधिकारी आला तर तुम्ही तडाखा मारला, तर ते तहसीलदारला तुम्ही मारहाण केल्याचं एक प्रकरण होतं जुनं. नक्की ते काय होतं जरा आम्हाला सांगाल का प्रेक्षकांना आमच्या? नाही, त्यावेळी साखर कारखान्याची अडवणूक गेली 13-14 वर्ष सत्तेच्या माध्यमातून. त्यावेळेला मोहिते पाटील विरोधात होते आणि मग कुठला सगळे मार्ग थांबल्यानंतर अनेक जवळजवळ 60-70 कोटी कर्जाचा बोजा होता. उतार्यामध्ये फेरफार झालं होतं, पुढं कर्ज मिळत नव्हतं आणि मग तो एक टप्पा आला की त्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीनं कार्यकर्त्याच्या हातून ते घडलं. पण त्यावेळेला ते घडण्यासाठी आमची चर्चा व्हायची. चर्चा होत असताना मार्गच निघत नाही म्हणल्यानंतर कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि त्यावेळी ते घडून गेलं. पण असे अनेक अधिकारी असतील, काय अधिकाऱ्यांनी PSI असतील, कोणी पोलीस अधिकारी असतील, ते सुद्धा सातत्यानं माझी धरपकड करायचे. त्यावेळेला या झटापटी व्हायच्या. आम्ही ठोकून काढायचो. पोलीस असतील, कुणी इरिगेशनचे अधिकारी असतील, असं व्हायचं आणि त्या संघर्षाच्या मुशीमधून ही वाट तयार झाली. त्यावेळेस पाहायला गेलं तर एकंदरीत ज्यावेळेस तहसीलदारला मारहाण झाली त्यावेळेस तुमचे कार्यकर्ते आहेत ते बरेचसे जेलमध्ये देखील होते असं आमच्या ऐकण्यामध्ये आलं. त्यावेळेस खरं तर विरोधी पक्षामध्ये तुमचे जे विरोधी मुख्य भूमिकेमध्ये होते ते मोहिते पाटील होते. आज तुम्ही त्यांच्याच खुर्चीला खुर्ची लावून आहात, राज्य इथं शासन करत आहात. तुम्हाला असं कार्यकर्त्यांनी विरोध नाही का केला की आता आपण त्या काळामध्ये आपल्याला मोहिते पाटलांनी त्रास दिला, मग आता कशासाठी त्यांच्याकडे जायचं असं काय? नाही, त्यावेळेला जवळजवळ मी 6 महिने जेलमध्ये होतो, 6 महिने हद्दपार होतो. कार्यकर्त्यांची तीच परिस्थिती होती. पण राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला भूमिका बदलत राहते.
ज्या ज्या वेळेला अनेक वेळेला म्हणजे या भूमिकेचं किंवा या विचाराचं किंवा मोहिते पाटील असेल आम्ही असो याचाही गैरफायदा कोणतरी घेतोय आणि पुन्हा त्यापेक्षाही 100 पटीनं अन्यायाची सुरुवात करतोय. हे भारतीय जनता पार्टीचं रूप मोहिते पाटलांनाही दिसलं आणि मी त्याच पार्टीमध्ये मोहिते पाटलाच्या विरोधात म्हणून कुठला तर पक्ष असला पाहिजे, कुठली तरी पार्टी असली पाहिजे. पण कायम बेईमानी, कायम फसवणूक आणि तुम्हाला सातत्यानं ह्या कार्यकर्ता हा त्या प्रक्रियेमध्येच आला ना पाहिजे ह्या विचारानं ते लढत गेले. त्यामुळं आम्हाला एक टप्पा असा आला की त्या ठिकाणी एकत्र यावं लागलं आणि आम्ही आपण आपण आता मूळ मुद्द्यावरती येऊ आमदार साहेब. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही आता सांगितलं की तालुक्यामध्ये त्याही पेक्षा म्हणजे मोहिते पाटलांच्या तुमचा जो संघर्षाचा काळ होता त्याही पेक्षा भयानक काळ सध्या तालुक्यामध्ये चालू आहे आणि एकंदरीत तुम्हाला माझा तोच प्रश्न आहे की तुमच्या तालुक्यामध्ये असं ऐकण्यात मिळत आहे की मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज रॅकेट तालुक्यामध्ये चालू झाले. त्यावर तुमचं काय मत आहे आणि कोण हे सगळा प्रकार घडवून आणतंय? नाही या मी माझ्या वाचनामध्ये आलेलं होतं की पुणे हे ड्रग्ज तस्करांचं आणि गुंडगिरीचं सगळ्यात मोठं शहर जे अनेक राज्यकर्त्यांनी विकसित केलं गेलं. पण या तालुक्यामध्ये आणि विशेषतः अनेक भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या हाताशी जे कार्यकर्ते आहेत हे सगळे मटका, गुटखा, गांजा, वाळू आणि या माध्यमामधून इथल्या आमदारला ती ताकद देणं, इथल्या आमदारला यामध्ये एक ऊर्जा मिळावी, त्याच्या पैशाच्या माध्यमातून हे व्हावं. म्हणून जे प्रकरण तुम्हाला तुमचं खरं तर आभार मानलं पाहिजे. तुम्ही ते वाळूचं प्रकरण राज्यामध्ये म्हणजे आज हे पत्रकार सुद्धा तुमची सगळी गुंडाळलेली आहे किंवा नेस्त नाबूद झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये AR न्यूज सारख्या चॅनलनं तुम्ही तो प्रश्न उचलून धरला आणि फार महत्वाचा आहे. कारण त्या ठिकाणी दररोज म्हणजे साधारणपणे आठवड्याला कोटीच्या घरामध्ये वाळू उपसली जाते आणि त्या ठिकाणी त्या गावानं विरोध केला. त्या ठिकाणचं जे पिक्चर आहे वास्तव ते तुम्ही लोकांच्या समोर आणलं. हा हा जो वाळूचा सगळा कार्यक्रम आहे, कार्यकर्ते नावाला असतील, ते मारणारे दाखवले असतील, पण खरा आरोपी जो आहे तो आमचा हा बीडचा आहे आणि तो त्याचा हा व्यवसाय आहे. इथं जे गांजाचा ट्रक टेम्पो आला हा वेळापूरमध्येच पकडला होता आणि या वेळापूरमध्येच पंढरपूर पोलिसांनी इथल्या तर पोलिसांना पकडण्याचा अधिकार नाही आणि पंढरपूर पोलिसांना माहिती नव्हतं की हा गांजा या माझ्या आमदाराचा आहे. मग त्यांनी गांजा पकडला, इथं सगळा तमाशा झाला, त्याच्यावर थोडीफार का होईना पण कारवाई करावी लागली, तो टेम्पो जप्त करावा लागला आणि ज्या पोलिसांनी पाठलाग केला म्हणून तिथल्या PIला सांगितलं तो निघून गेला, पण त्या 2 पोलिसांनी त्याला विरोध केला म्हणून त्या दोघांना सस्पेंड केलं, त्यांची बदली केली आणि पुन्हा यांच्या पाया पडायला लावलं की असं पुन्हा आयुष्यात करणार नाही, गांजा पकडणार नाही. हे सगळ्या जिल्ह्यातल्या पोलिसाला हे चित्र दिसलं पाहिजे म्हणून त्यांच्याकडून 5-5 लाख रुपये घेतले आणि पुन्हा कामावर त्यांना घेण्यात आलं. हे चित्र आहे ह्या ज्या राज्यामधलं आणि हे रॅकेट काय इथून नाही, थेट गृहमंत्र्यापासून याला ताकद देण्यासाठी हा गांजा, समजा तो गांजा माझ्या माहितीप्रमाणे 25 कोटी रुपयाचा असेल. मग आज ह्या जे पिढ्या बर्बाद होत आहेत या राज्यामध्ये यांना दिसत नाही का त्याला हे जे थैमान घातलेलं आहे, अनेक प्रकारची ही मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, आज ही वाया गेलेली आहेत. म्हणजे हा जो तरुणांचा देश आहे, राज्य आहे, 60% तरुण आहेत. भारता एवढे तरुण कुठल्याच देशामध्ये नाहीत. तुम्ही जर पाहायला गेलं तर मध्ये जे तुम्ही AR न्यूजचा उल्लेख केला त्याबद्दल तुमचा धन्यवाद. खरं तर AR न्यूजने जो मुद्दा उचलून धरला की माढ्यामध्ये जो प्रकार घडलेला होता, तिथल्या वकिलाला मारहाण झालेली होती, तो मुद्दा AR न्यूजने उचलून धरला. परंतु ते जे दहशत करणारे लोक आहेत किंवा त्या गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांचे फोटो पालकमंत्र्यांसोबत आहेत, तुमच्या सोलापूर जिल्ह्याच्या अनेक लोकांसोबत आहेत. असं कधी उत्तम जानकर आमदार म्हणून कधी तुम्हाला वाटलं नाही का असं की त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करावा किंवा त्याच्यावरती आवाज उठवावा, त्याच्याविरोधात स्टँड घ्यावा? नाही, अनेक सभेमधून अनेक ह्याच्यामधून मी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मी प्रत्येक ठिकाणी सांगतो ह्यांच्या एवढा दहशतवाद, गुंडगिरी आणि तस्करी हे सरकारी सगळी यंत्रणा वापरून तस्करी. आज काय जिल्हाधिकाऱ्यांची अवस्था आहे, काय SP ची अवस्था आहे. 4 रुपये खाणे आणि गप्प बसणे ह्याच्या पलीकडे काय व्यवस्था आहे इथं त्याला. हा पालकमंत्री काय करतो माहित नाही, हा माजी आमदार काय करतो इथल्या कलेक्टरना SP ना माहित नाही, त्याला राज्यकर्त्यांना माहित नाही.
आणि मग जर या व्यवस्थेच्या विरोधामध्ये सरकारच सामील असेल तर जनतेमध्ये हा विषय मी सातत्याने या सांगोला सभा असेल, मंगळवेढा सभा असेल, वेगवेगळ्या ठिकाणी मसवडची सभा असेल, त्यावेळेला मी सांगितलं होतं की हा गोरे मिरजच्या जेलमध्ये जो 2 महिने होता, हा बनावट नोटा छापण्याच्या प्रकरणामध्ये होता. हा काय मान तालुक्याच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या मुक्ती चळवळीचा किंवा पाणी चळवळीच्या लढ्यामध्ये जेलमध्ये नव्हता. मग ज्यांचं रेकॉर्ड असं क्रिमिनल आहे, आज 5,000 लोकांवरती त्या मान तालुक्यामध्ये केसेस करून कार्यकर्ते जेलमध्ये टाकलेले आहेत. सगळा तालुका बेजार केलेला आहे. मुरुम उत्खनन दिवसा ढवळ्या चालू आहे. कमिशन 50% ज्या योजना चालू आहेत तिथल्या, अंदाज 500 कोटीचं काम आहे, 250 कोटी कमिशन आहे. 50% काय होत असेल त्या योजनेचं? एका बाजूला पाणी आणलं म्हणून सांगतायत आणि ह्या पैशाचा धुमाकूळ जे राज्यामध्ये घातलेला आहे. कालच्या नगरपालिकेमध्ये काय केलं? 30,000ला मत, हे कुठलं हे आणलंय? आणि मग इतक्या या पद्धतीनं जर हे ह्या गोऱ्याचं असेल, या माजी आमदाराचं असेल, हे चित्र मी माझ्यापुरतं मर्यादित सांगतोय. राज्यभरामध्ये काय असेल? माझा तुम्हाला हाच प्रश्न आहे की तुमच्या माळशिरस मतदारसंघामध्ये तर तुम्ही सांगितलं गांजाची एवढी मोठ्या प्रमाणात तस्करी होते, ड्रग्सची एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करी होते, तुमच्या पिढ्या बर्बाद होतील त्याच्यासाठी जानकर कधी स्टँड घेणार विधानसभेमध्ये? नाही, मी प्रत्येक वेळेला हा स्टँड घेतलेला आहे. मी पाठीमागेही सांगितलं होतं की ज्या वेळेला माझ्या इथे दारू पकडली, मी स्वतः जाऊन पकडली, त्यावेळेला सगळ्या दारूवाल्यांना घेऊन एक अधिकारी इथं माझ्या बंगल्यामध्ये आला आणि हे पिक्चर मी तिथं पण विधानसभेमध्ये स्टँड घेतला किंवा तिथं विचारलं म्हणजे त्याला न्याय मिळाला असं अजिबात होत नाही. त्याला संरक्षण दिलं जातंय. राज्यच त्यासाठी काम करतंय. भाजपा एवढं संरक्षण का देते तुमच्या माजी आमदाराला? त्यांना हे इथं चांगलं चाललेलं पाहत नाही का? काय नक्की अडचण काय नक्की? नाही, त्यांना जोपर्यंत इथं आम्हाला नेस्त हा विचार नेस्त नाबूद, जानकरांचा, मोहिते पाटलांचा विचार नेस्त नाबूद जोपर्यंत करता येत नाही तोपर्यंत हे त्यांना यासाठीच ते काम करतायत किंवा दुसरा त्यांचा याच्यामध्ये काय उद्देश आहे किंवा काय आहे, हा विचार इथून गाडणं आणि त्यांचे पायरो होणे ह्या विचारानं ते काम करतायत. आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया, हा जो पिढ्या बर्बाद झाल्या यांच्यासाठी काय, ह्यांचा फॅशिझम हा देश बुडवायला निघालेत. मग तरुणांचं काय? सगळ्या देशामध्ये आता या फॅशिझम जो हिटलरने केलं, जे मुसोलिनीने केलं, ते ते स्वतःही जळून खाक झाले आणि तीच प्रक्रिया घेऊन हे पण निघालेले आहेत. फक्त मशीनच्या माध्यमातून मेंढराच्या कळपामध्ये लांडगा आहे. आम्हाला असं समजलं की उत्तम जानकरांना निधीसाठी देखील पालकमंत्री अडचणीत आणतायत. नाही, निधी तर मी लढाऊ आमदार आहे. मी त्याच्या छातीवर बसून निधी माझ्या हिश्श्याचा आहे, माझ्या वाट्याचा आहे, माझ्या मतदारसंघाचा आहे आणि तो मी घेणार आहे. त्याविषयी काही हे असण्याचं कारण नाही. पण ज्याही पद्धतीनं तुम्ही आमच्याकडे आला तर निधी मिळेल, ही भूमिका घेऊन निघालेल्या आहेत. तुमच्या छातीवर पाय ठेवून त्या जिल्हाधिकाऱ्याचं दार मोडून निधी हा उत्तमराव जानकर घेऊन येणार आहे. हा लढाऊ आमदार आहे. हा काय कुणाला भीक मागून या तालुक्यानं मला सन्मानानं, संघर्षानं आणि एका स्वाभिमानानं निवडून दिलेला आहे. त्याच्यासाठी पालकमंत्र्याचं ही मोजायची गरज नाही. जो माणूस अशा बाईच्या प्रकरणामध्ये येतो आणि तो पालकमंत्री नेमला जातो आणि त्याला म्हणजे कसं आहे, एखाद्यानं म्हणून मी पाठीमागं म्हटलं होतं त्यावेळेला, ते वाक्य फार गाजलं, आता पुन्हा रिपीट करावं असं नाही. पण काय होतं ते वाक्य? नाही नाही, तो विषय थोडासा म्हणजे बाईबरोबर ज्याला लढाई करता येत नाही, त्यानं आमच्याबरोबर लढाई करणं काही सोपं नाही. ही लढाई ही आमची म्हणजे एक संघर्षाची लढाई आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना हे माहित नव्हतं, तुम्ही जे आता उल्लेख केला मगाशी की पालकमंत्री नोटा छापण्याच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये होते, गृहमंत्र्यांना हे माहित नाही अशा व्यक्तींना पालकमंत्री पद दिलं जातं? नाही, गृहमंत्र्यांना सगळंच माहिती आहे. ह्यांच्या सगळ्या फायली तयार आहेत आणि या सगळ्या म्हणजे त्या बाईचं प्रकरण एक असेल समजा त्याला, असे हजारो प्रकरण आहेत.
आणि भोग आणि सत्ता यासाठी ह्यांचा म्हणजे या पक्षामध्ये गेलेले आहेत. हे तर काय त्या विचाराचे किंवा त्या ह्याच्यामधले नव्हते. हे जिथं भोग मिळेल म्हणून ही सगळी मंडळी जी गेलेली आहे, आज लढायला कोणीच तयार नाही. ही भोगाच्या पाठीमागं पळणारी मंडळी आहे आणि हा भोग हा त्यांनाही भोगावा लागणार आहे. ही परिस्थिती ह्या राज्यामध्ये लवकरच येणार आहे. आम्ही त्यासाठी लढू. जे ड्रग्ज माफिया आणि गांजा तस्कर आहेत यांच्यासाठी उत्तमराव जानकर आमदार म्हणून किंवा माळशिरसचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये आता प्रश्न उपस्थित करणार येणाऱ्या अधिवेशनामध्ये. नाही, नुसत्या विधानसभेच नाही त्याला, ही लढाई मैदानामध्ये सुद्धा मी घेऊन जाणार आहे. नुसता ड्रग आणि माफियाच नाही, ह्याच्यापेक्षाही मोठं हा ईव्हीएम जो मत चोरीचं जे हत्यार आहे, व्हीव्हीपॅट आहे, जी त्याच्यामधली जी मशिनरी आहे, त्याच्यामधलं जे कटर आहे, डेव्हलपर आहे, त्याच्यामधला जो प्रिंटर आहे, हे सगळ्या बाबी त्याला पूर्णपणे लोकांच्या समोर नेणं आणि त्या माध्यमामधून लोकांना मत चोरी कशी केली जाते आणि हा दहशतवाद, हा जो सगळा तस्करी, मटका, गुटखा, गांजा ह्याचं थैमान राज्यभरामध्ये घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे यांना हे ठरवून केलेलं आहे आणि हे राज्य त्यांना अशा पद्धतीनं अधपतनाला गेल्याशिवाय यांना ताबा मारता येणार नाही आणि त्यावेळेलाच हे जर कमकुवत नाही झालं, हे जर असंच उभं राहिलं, याला पहिल्यांदा व्यसनानं कमकुवत करायचं आणि मग ताबा मारायचा आहे आणि यासाठी ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्या तालुक्यातले जे तरुण वर्ग आहे किंवा इतर लोक आहेत त्यांची बाहेरच्या तालुक्यात देखील दहशत चालू झालेली आहे, जिल्हाभर दहशत चालू झालेली आहे. ही दहशत कुठेतरी थांबली पाहिजे का, असं तुम्हाला वाटतं का काय? नाही, ही दहशत थांबवणारा हा उत्तमराव जानकरच आहे. पण ज्या वेळेला सरकारी पाठबळ मिळतं, ज्या वेळेला पोलीस संरक्षण मिळतं, ज्या वेळेला सरकार त्याला पाठीशी घालतंय, त्या वकिलाचा म्हणजे जीव गेला असता, त्याचा संतोष देशमुख झाला असता आणि एखाद्या एवढ्या मोठ्या भारत पाटलासारख्या 40-50 वर्ष ज्या प्रामाणिकपणानं काम करतोय, त्याच्या तोंडावरती शाई मारायची किंवा हे धाडस कुठून येत आहे? हे सरकारच्या माध्यमामधून हे धाडस केलं जातंय. त्याला सरकारी संरक्षण दिलं जातंय. आरोपी वर्ष 2-2 वर्ष ह्यांच्या गाडीमध्ये फिरतात. मीडियामध्ये येतात आणि तरी यांना जाणून बुजून ते कार्यकर्ते म्हणजे ह्यांनी ते कामाला लावलेले आहेत. मुख्य सूत्रधार आणि त्याचा मलिदा आणि गल्ला तो इथं येतोय. कोण आहे मुख्य सूत्रधार, नाव काय त्यांचं? नाव आता तुम्हाला सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्याला आणि तो असा त्याला ठेवलंय एवढ्यासाठीच या तालुक्यामध्ये. जर पराभूत झाल्यानंतर 2 वेळा आणि त्याचं काय आहे इथं फक्त याच धंद्यासाठी हा तालुका मोडला पाहिजे, तो व्यसनी झाला पाहिजे आणि तो तरच आपल्याला तो दाबता येईल, त्याच्यावरती कब्जा मारता येईल आणि म्हणून राम सातपुते असेल, जयकुमार गोरे असेल, या जिल्ह्यामध्ये जे चित्र आज आहे हे भयानक आहे आणि यासाठी नक्कीच आम्ही लढू. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा उत्तम जानकर तो जो संघर्ष पाठीमागे तुम्ही करत होता आमदार होण्याच्या अगोदरचा, तसाच संघर्ष आणि तेवढ्याच ताकदीने उभा राहताना दिसणार आहेत का? नाही, नक्की त्याच्यापेक्षाही त्वेषानं आणि जोशानं आम्ही लढू आणि या जिल्ह्याला हाच तालुका भयमुक्त करेल, व्यसनमुक्त करेल, स्वातंत्र्य देईल, स्वाभिमान जागा ठेवेल, फेअर आणि प्रामाणिक निवडणूक देईल, इतकी ताकद या तालुक्यामध्ये आणि नक्की आम्ही ती करू. हे होते आपल्यासोबत माळशिरस तालुक्यातील माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमरावजी जानकर, ज्यांनी खरं तर सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा हेच उत्तम जानकर तेवढ्याच ताकदीनं किंवा त्यापेक्षा जास्त ताकदीनं उभा राहतील आणि खरं तर ड्रग्ज माफिया असतील किंवा तालुक्यामध्ये फोपवलेले जे अवैध धंदे आहेत त्याच्या विरोधामध्ये अनेक तरुणांची जी आयुष्य बर्बाद होणार आहे त्याच्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलंय. कॅमेरामॅन अभिजित वाघमारेसह मी तानाजी करचे, ER न्यूज मराठी, सोलापूर.